नमस्कार मंडळी, एक्सप्लोर विथ जय गुरुदेवमध्ये तुमचं परत स्वागत आहे। आज आपण आलो आहोत श्री मुकुंदराज स्वामी समाधी स्थळ इथे। तर इथे मुकुंदराज स्वामींची समाधी आहे। तर आता एक आपल्याला खाली उतरायला लागतंय आणि आता बघूया ती समाधी कशी आहे। चला माझ्याबरोबर। आपण आता गाडी इथे लावलेली आहे आणि आपल्याला आता खाली जायचं आहे। आयुष आणि आयुषचे आबा तिथे उभे आहेत। म्हणजे खूपच सुंदर वाटतंय, एकदम नेचरमध्ये आलो आहोत आपण। आणि एक चांगलं वाटतंय की डोंगराच्या कुशीमध्ये आहे हे बघा, इकडं निसर्ग बघा काय सुंदर दिसतोय। मुकुंदराज इसवी सन 12व्या शतकातील मराठी भाषेतील आद्यकवी होते। ज्ञानेश्वरांच्या जन्माच्या आधी मुकुंदराजांना समाधी घेऊन 75 वर्ष झाली होती। मुकुंदराजांनी विवेक सिंधू या ग्रंथाद्वारे शंकराचार्यांच्या वेदांतावर निरूपणात्मक विवेचन केले आहे। 1110 सालच्या सुमारास लिहिला गेलेला मराठीतील हा आद्य ग्रंथ त्यांनी बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई या आपल्या जन्मगावी लिहिला व परमामृत हा मुकुंदराज यांनी लिहिलेला दुसरा ग्रंथ। इकडनं पाण्याचा आपल्याला आवाज येतोय। पावसाळ्यामध्ये इकडनं पूर्ण पाणी वाहत असेल बस। आणि इकडे जायचं आपल्याला समाधी मार्गाकडे। इथे पाण्याची सोय त्यांनी केलेली आहे, पिण्याचे पाणी जपून वापरा म्हणून त्यांनी इथे हे लावलेलं आहे। आणि इथे मुकुंदराज व जयपाल यांचे चरित्र ह्याच्याबद्दल इथे माहिती दिली यांनी। मुकुंदराज यांची समाधी अंबाजोगाई शहराच्या वायव्य दिशेस 5 किलोमीटर अंतरावर आहे आणि इकडे ती समाधी आहे। तर आता आपण आत जाऊया आणि दर्शन घेऊया। मंडळी, समाधी जी आहे ती पूर्णपणे गुहेमध्ये आहे। आणि इकडे जर तुम्ही बघाल तर आद्यकवी श्री मुकुंदराज स्वामींची समाधी आहे। आणि बाजूला जर तुम्ही बघाल तर इथे तीर्थकुंड आहे। या तीर्थकुंडामध्ये झरे आहेत, ते या झऱ्याचं पाणी स्नान करण्यासाठी वापरायचे। सुंदर अशी जागा आहे, एकदम थंड वाटते आतमध्ये गुहेमध्ये। जर तुम्ही अंबाजोगाई इथे आलात तर इथे नक्की इथे भेट द्या, मस्त एकदम। आता आपण बाहेर जाऊया। निसर्गाच्या ठिकाणी खूप सारे अनेक पक्षी, विविध प्रजातीचे वनस्पती व अनेक येथे मोर दिसतात। जसं मी सांगितल्याप्रमाणे पूर्णपणे निसर्गाच्या सानिध्यात आहे। एकदम अनटच प्लेस वाटते इकडे आल्यानंतर, कारण आता बऱ्याचशा मंदिरामध्ये कमर्शियलाइज झालेलं दिसतं आपल्याला, बरेचशी दुकानं दिसतात, त्याच्यामुळे ती नको वाटतात। आणि इथे आल्यानंतर वेगळाच आपल्याला एक उत्साह येतो, कारण इथे असं काहीही नाही आहे। आपण फक्त नेचर आणि आपण आणि इकडची पॉझिटिव्ह एनर्जी एवढंच असतं। सुंदर। समोर आपल्याला 3 ओवऱ्या आणि 2 खोल्यांचे बांधकाम केलेले दिसत आहे। येथे समाधीच्या पुजाऱ्यांचे निवासस्थान आहे। या ओवऱ्यांच्या बाजूला एक देवळीत पादुका चिन्हित शिळ आहे व येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराज येथे येऊन गेल्याची खूण समजली जाते। म्हणजे सुंदर अशी जागा आहे। आता आपण इकडे द्रोणाचार्यांना वर पाठवूया आणि बघूया आता द्रोणाचार्य आपल्याला काय दृश्य दाखवतात। चला।
तर मंडळी, सुंदर असं द्रोणाचार्यांनी आपल्याला वर्ण दृश्य दाखवलेलं आहे. खूप जबरदस्त प्लेस आहे आणि जर अंबाजोगाईला तुम्ही आलात तर इथे समाधी मंदिरात नक्की या. आणि हा जो व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांना नक्की शेअर करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत करू एकमेकांना बाय बाय.